बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर संपत्ती विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 13 भाग झालेले आहेत, 347 ओव्या झालेल्या आहेत आणि 12 श्लोक झालेले आहेत. आज आपण भाग नंबर 14 पाहणार आहोत. तर त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात लक्षात घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. हा जो अध्याय 16वा आहे, दैवसूर संपत्ती विभाग योग, म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोन्ही संपत्तीच्या बाबत या अध्यायामध्ये सविस्तरपणे वर्णन आलेलं आहे. आता दैवी संपत्ती म्हणजे काय आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय? दैवी संपत्ती म्हणजे दैवी विचार, आसुरी संपत्ती म्हणजे आसुरी विचार. दैवी गुण आणि आसुरी गुण. आता आपल्याला ठरवायचं की आपण आपल्यामध्ये दैवी गुण आणायचे आहेत की आसुरी गुण अंगीकारायचे आहेत. खरं तर प्रत्येकामध्ये दैवी गुणही असतात आणि आसुरी गुणही असतात. आपलं ही आयुष्यभराची प्रोसेस आहे की आपण आपल्यातले आसुरी गुण काढून टाकायचे असतात आणि दैवी गुण आत्मसात करायचे असतात. आतापर्यंत आपण ही प्रोसेस आपल्या बरोबर असणारे लोक, आपल्या घरात असणारे लोक, आपले मित्र किंवा आपल्याला औचित एखादा कोणी भेटलेला असतो त्यांच्याकडे बघून ही प्रोसेस आपली नकळत चालू असते. उदाहरणार्थ एखादा भेटला तुम्हाला, एखाद्या लग्नामध्ये भेटला, त्याचं बोलणं वागणं, त्याचं सभ्य बोलणं, सभ्य राहणं, त्याचे अगदी अदबीनं बोलणं, आपल्याला रिस्पेक्ट देणं किंवा आपल्याशी बोलताना त्याच्याशी अनेक लोक बोलत असतात. आपल्याला लक्षात येणार याला एवढे लोक कसं काय याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत किंवा ह्याला चांगलं कसं काय म्हणतात. मग आपण थोडंसं खोलात जातो की हा, अरे हा सगळ्याशी रिस्पेक्टने बोलतो, सगळ्याशी हसून बोलतो, सगळ्यांची काळजी करतो. अगदी एखाद्या वेळेस एखाद्याशी बोलता बोलता दुसरा कोण आला तर ह्याला एक्सक्यूज मी म्हणतो, जरा थांबा म्हणतो, त्याच्याशी बोलतो, परत आपल्याशी बोलतो, आपल्याशी बोलताना सॉरी म्हणतो की मी जरा त्यांच्याशी बोललो, हा तुम्ही आता कंटिन्यू करा. म्हणजे एवढं अदबीनं समोरच्याला रिस्पेक्ट देऊन, समोरच्याची काळजी करत, त्याचा वेळ आपण घेतो आहोत ह्याचं भान राखून तो बोलत असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात, आपल्या लक्षात येतात की हा, या सगळ्या गोष्टींमुळे तो सगळ्यांना प्रिय आहे. मग आपण काय करतो की आपणही त्या गोष्टी आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. ही प्रोसेस आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये चालू असते. ही प्रोसेस ज्याची बंद पडते त्याच्यातल्या आसुरी शक्ती वाढतात, दैवी शक्ती कमी होतात आणि मग आपण त्याला वाईट माणूस समजायला लागतो. आणि ही प्रोसेस ज्याची गतिमान असते, जो नेहमी हे करत असतो, लक्षात ठेवून करत असतो, तो हळूहळू दैवी संपत्तीने युक्त होतो. लोक त्याला चांगलं म्हणायला लागतात. तर अशी ही प्रोसेस आहे. पण हे अगदी विशिष्ट शब्दामध्ये आता आपल्याला डिटेल माहिती नसतं, पण याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये हेच सगळी प्रोसेस डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे काय तर याच्यामध्ये सांगितले दैवी गुणांची, दैवी संपत्तीच्या गुणांची लक्षणं सांगितलेली आहेत. नंतर आसुरी आसुरी संपत्तीची पण लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे कळतं की हा बाबा कसं वागायला हवं, काय वागायला हवं,
नेमके कुठले गुण आहेत की जे आपण आपल्यामध्ये घ्यायला हवेत आणि नेमके कुठले गुण आहेत की जे आपल्यातून आपल्याला काढायचे आहेत, ह्याचं सविस्तर वर्णन या अध्याय नंबर 16 मध्ये आलेलं आहे. तर या अध्यायाची सुरुवातच करताना भगवंत ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ यांना सूर्याची उपमा देऊन तुमचं जे ज्ञान आहे ते सूर्यापेक्षाही तेजस्वी आहे असं म्हणून या अध्यायाची सुरुवात करतात आणि पहिल्याच श्लोकापासून भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना दैवी संपत्तीची लक्षणं काय आहेत ते सांगायला सुरुवात करतात. आता हे सांगण्याची गरज का भासली? भगवंतांना अर्जुनास हे सगळं सांगण्याची गरज का भासली? तर भगवंतांना फक्त अर्जुनालाच नव्हे तर अर्जुनाच्या पुढे ज्या काही पिढ्या निर्माण होणार आहेत त्यांच्यासाठी हा एक रोड मॅप आहे. त्यांच्यासाठी ही एक संहिता आहे की या संहितेवरून तुम्ही चाला, तुम्हाला सुख मिळेल, तुम्हाला ज्ञान मिळेल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. म्हणजे भगवंताने हा मोक्षाचा मार्ग फक्त अर्जुनासाठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा, आपल्यासारख्या भक्तांसाठी सुद्धा हा मार्ग आखून दिलेला आहे. म्हणून या मार्गावरून चालत राहिले की तुम्ही मोक्षापर्यंत नक्की जाणार आहात. तर हे कोणते गुण आहेत? हे दैवी संपत्तीचे गुण कोणते आहेत? हे 26 गुण आहेत. अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यज्ञ, वेदांचे सार्थपठन, तम आणि सरळपणा हे पहिल्या श्लोकामध्ये एवढे गुण सांगितलेले आहेत. आता दुसऱ्या श्लोकामध्ये अहिंसा, सत्यभाषण, राग न येणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणीमात्रावर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा ही लक्षणं सांगितलेली आहेत. पुढं काय सांगितलेलं बघा, तिसऱ्या अध्यायामध्ये अजून सांगितलेलं की प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभूतपणा, दुसऱ्याचा हेवा न करणे व मीपणाचा अभाव ही लक्षणं भगवंतांनी सांगितले. ही सगळे मिळून 26 लक्षणं आहेत. पण याच्याच विरुद्ध दैवी संपत्तीच्या गुणांच्या विरुद्ध आसुरी संपत्तीचे गुण सांगितले. कोणते? ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान. आता हे 6च दुर्गुण आहेत. पण ते 6 दुर्गुण यातला एक जरी दुर्गुण आपल्यामध्ये असेल तर त्या 26 गुणांना भारी आहे. म्हणून ह्याचा अगदी डिटेलमध्ये अभ्यास व्हायला हवा. आपल्यामध्ये काय आहे काय नाहीये हे पारखून घ्यायला हवं. आणि आपल्यामध्ये जर काय दुर्गुण असतील, आसुरी संपत्तीचा काही लवलेश असेल तर तो काढून टाकायला हवा आणि दैवी संपत्ती आपण अंगीकारायला हवी. यासाठी आपण हे संत साहित्य वाचत असतो. याचसाठी ज्ञानेश्वरी वाचायची आहे. तर आपण हे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती हे काय काय आहे ते आपण पाहिलं. तर यानंतर विषय आला होता तो आसुरी वर्गाची लक्षणं काय आहेत. म्हणजे काही वेळेस आपल्याला आपलं कोणाशी समजा कटकट झाली, भांडण झालं, काहीतरी विचारभेद निर्माण झाला, तर आपण हे आपले वकील असतो, आपण हे आपले जज असतो, दुसऱ्याचे वकील असतो आपण. म्हणजे काय, आपण जे करतो ते सगळं बरोबर हे सर्टिफिकेट आपण आपल्याला देऊन टाकतो आणि दुसरा जो आपल्याशी वागला तो चुकीचा आहे असं आपण सांगायला मोकळं होतो. मग हे आपण वागतो ते चुकीचं की बरोबर हे कोण ठरवणार, कशावर न ठरवणार? त्यासाठी हे गाईडलाईन आहे आसुरी संपत्तीचे लक्षण आणि दैवी संपत्तीची लक्षणं. या कसोटीला तुम्ही स्वतःला घासून बघायचं. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही बरोबर आहात की चुकीचं आहात. एवढं सोपं करून ठेवलंय हे. तर
आसुरी संपत्तीची लक्षणे यात काही सांगितलेले आहेत की आसुरी संपत्ती किंवा आसुरी वर्ग जे आहेत, आसुरी लोक आहेत, त्यांना आसुरी का म्हणायचं? तर त्यांच्यामध्ये काही दुर्गुण असतात. उदाहरणार्थ ते प्रवृत्ती आणि निवृत्ती हे दोन्हीही मार्ग ते जाणत नाहीत. त्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा अजिबात नसते. ते वडीलधाऱ्या लोकांची आज्ञेची वाट पाहत नाहीत, म्हणजे आज्ञाच मानत नाहीत. त्यांची जे सगळं वागणं बोलणं असतं ते इच्छेवर अवलंबून. इच्छा झाली की तसं ते करतात. मग इच्छा झाल्यानंतर त्याला ते चांगलं आहे की वाईट आहे, किंवा इच्छा झालेली वस्तू मिळवण्यासाठी आपण मार्ग कुठला अवलंबतो आहे याचं काही देणं घेणं त्यांना नसतं. इच्छा झाली की ते मिळवायचं, ते उपभोगायचं, आणि परत दुसरी जी इच्छा निर्माण होते ते मिळवायचं, ते उपभोगायचं. हेच त्यांचं आयुष्यभर चालत असतं. त्यामुळे यांची जी विचार करण्याची, वागण्याची जी पद्धत असते ती इच्छेवर डिपेंड असते. म्हणजे त्यांचं मोटिवेशन, त्यांचा ड्राईव्ह फोर्स हा इच्छा असतो. नंतर हे सत्य अजिबात बोलत नाही. सत्याचं त्यांचं हाड वैर असतं. थोडक्यात काय, हे स्वभावतःच वाईट लोक असतात, क्रूर असतात. अजून काय असतं की हे लोक वेदाला मानत नाहीत, की वेद ज्याला हे अन्यायी ठरवतात, आणि खोटं त्यांच्या पाचवीला पुजलेलं असतं. ते खोटं बिनधास्त धडधडीत खोटं बोलतात. बघा, ही सगळी लक्षणं आसुरी जनांची लक्षणं आहेत बरं का. असे जर आपल्यात काय असतील तर समजून जावं आपण आसुर आहोत, राक्षस आहोत. हे गुण आपल्याला आपल्यातून बाहेर काढून टाकायचे आहेत. नंतर काय म्हणतात, आपल्यात जर सामर्थ्य आहे तर त्याचा उपयोग करून आपण त्या शक्तीचा उपयोग करून आपण आपल्याला जे हवं, ते जे भोगायचं आहे ते मिळवायला हवं. त्यात पाप पुण्य मानायचं नाही, असे हे लोक करतात. आणि जो बलवान असतो तो अशक्ताचा नाश करतो, हे पाप नाहीये असं ते समजतात. आणि हे जर पाप असेल तर मोठे मासे छोट्या माशांना खातात. मग हे जर पाप असलं असतं तर जगातील मासे सगळे संपून गेले असते. असं काहीतरी विचित्र उदाहरण पण हे लोक देतात. नंतर व्यभिचार हा त्यांचा आवडीचा असतो. व्यभिचार करण्याला ते वाईट मानत नाहीत. त्यांना ईश्वराचा तिटकार असतो. स्वर्गाविषयी श्रद्धा आणि नरकाविषयीचे भय त्यांच्या मनात नसते. त्यामुळे ते या देहरूपी खोड्यात सापडून अविरत विषयरूपी चिखलात बुडतात. अजून कुठली लक्षणे आहेत बघा त्यांच्यामध्ये, की स्वतःची कीर्ती कशी होईल याकडे ते लक्ष देतात. कोणत्याही मार्गाने व्हावी पण कीर्ती मिळावी असं त्यांना वाटत असतं. नंतर हे कामाला फार महत्व देतात, म्हणजे विषय सुखाला फार महत्व देतात. आणि त्यातच दंभ आणि मान ही त्यातच भर होते त्याची. आणि ते दुराग्रही असतात, हट्टी फार असतात. हे करायचं म्हणजे करायचंच, चुकीचं का असं ना, करायचं म्हणजे करायचंच, म्हणजे त्याला दुराग्रह म्हणतात. आणि ते करताना दुसऱ्याची प्राणहानी होईल, दुसऱ्याला पीडा होईल याचं त्यांना काही देणं घेणं नसतं. ते अविरत इच्छेच्या पाठीमागे धावत असतात. आणि त्यांच्यामध्ये अहंकार, अभिमान फार असतो. आणि हे लोक आपण मरण पावल्यानंतर सुद्धा आपल्याला सुख मिळावं याची चिंता करतात. नंतर काय करतात की हे स्त्रीचं गाणं नेहमी ऐकावं, स्त्रियांकडे डोळे भरून पाहावं, सर्व इंद्रियांना स्त्रियांचेच आलिंगन करण्यास सापडावे, अशा पद्धतीची कामना कायम करत असतात. या जगामध्ये स्त्रीपेक्षा दुसरं काहीच महत्वाचं नाही असं ते मानतात.
स्त्री भोगाकरिता स्वर्गात, पाताळात आणि किंवा दिशांच्याही पलीकडे सीमेकडे धाव घेण्याची त्यांची तयारी असते. अजून काय बघा, श्लोक नंबर 12 मध्ये आपण पाहिलेलं आहे की हे विषयांच्या आशेने मरण पावतात. इच्छित गोष्टी प्राप्त न होता नेहमी विषयांची कोरडी आशा करून शेवटी ते आपल्यास कोश किड्याप्रमाणे बंधन करून घेतात. कोश किडा जसा असतो, बाहेर येण्याचा मार्ग न ठेवता स्वतःला कोशात बांधून ठेवतात, तसं हे करतात. यांच्यामध्ये द्वेष ओतप्रोत भरलेला असतो. काम क्रीडेविषयी त्यांना भरपूर प्रेम असते. विषय वासना पूर्ण होण्याकरिता जे द्रव्य लागतं ते द्रव्य ते इतरांना त्रास देऊन, इतरांना फसवून, इतरांना लुबाडून ते मिळवतात. आणि ते द्रव्य मिळवण्याकरता इतरांवर प्राणघातक हल्ले सुद्धा करतात, त्यांचा जीव घेतात, पण ते द्रव्य मिळवून विषय सुखासाठी ते खर्च करण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. इथपर्यंत आपण काल आलो होतो, पण इथंच आसुरी जनांची लक्षणं संपलेली नाहीयेत. अजून काही आसुरी जनांची लक्षणं बाकी आहेत. ती परत तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आपल्यामध्ये जर काय ती अशी लक्षणं असतील तर बाहेर काढून टाकण्यासाठी हे विवेचन तुम्हाला कामाला येणार आहे. भाग नंबर 14, श्लोक नंबर 13, त्याचा श्लोकार्थ. हे मी आज मिळवलेले हा मनोरथ मी उद्या साध्य करीन. हे इतकेच धन आता माझ्यापाशी आहे, हेही पुन्हा अधिक वाढेल, असे मनोराज्य ते करीत असतात. कोण ते? म्हणजे कोण? जे आसुरी जन आहेत ते. आता हे नेमकं काय प्रकार आहे आपण ओळ वाचून लक्षात घेऊयात. म्हणे आजी मिया संपत्ती बहुतेकांची या, आपुल्या हाती केलिया धन्यो नामी. ऐसा श्लाघो जव जाये, तव मन आणिकही वाहे. सवेची म्हणे पाहे, आणिकांचेही अणू. हे जे तुले असे जोडले, तयाचेने भांडवले. लाभा घेन उरले, चराचर हे. ऐसे निधना विश्वाचिया, मीची होईन स्वामिया. मग दिठी पडे तया, उरोनेदी. तो म्हणतो, तो म्हणजे आसुरी जन जे आहेत ते म्हणतात, आज बहुतेकांची संपत्ती मी स्वाधीन करून घेतली आहे. कशी स्वाधीन करून घेतली ते आपण पाहिलं की त्यांना लुबाडून, काही वेळेस त्यांचा जीव घेऊन ही संपत्ती त्यांनी मिळवलेली असते. मग ते काय म्हणतात की आज बहुतेकांची संपत्ती मी स्वाधीन करून घेतली आहे, तेव्हा मी आता धन्य नाही का? आता माझ्याकडं इतरांची सगळ्यांची संपत्ती आली की आहे, की जी मी लुबाडून मिळवलेली आहे, मग मी धन्य नाही का? असं म्हणतात ते. याप्रमाणे आपणच आपली प्रौढी मिळवतात. तो त्यांच्या मनात लागलीच इच्छा उत्पन्न होते. आता हे पूर्वीच्या दृष्टीने उदाहरण दिलेलं आहे. आत्ताच्या दृष्टीने जर विचार केला तर जे लोक भ्रष्टाचार करतात, जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत की ज्यांच्या हातात बऱ्याचशा गोष्टींचे अधिकार असतात, सही करण्याचे त्यांना पैसे मिळतात, तर असे जे लोक असतात ते जे भ्रष्टाचार करतात, लोकांना अडवून, लोकांना त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि मोठं घर घ्यायचं, मोठी गाडी घ्यायची, अगदी सुखात आनंदात राहतो असं प्रौढी लोकांच्या समोर मिरवायची. खर तर त्यांचं मन म्हणजे ज्या ज्या वेळेस ते बघा, जन्मतःच कोणी माणूस वाईट नसतो, जन्मतःच कोणी भ्रष्टाचारी नसतो. त्यांच्यावर त्यांच्या आईने सुद्धा चांगलेच संस्कार केलेले असतात, पण इच्छा हाव सुटत नसते. आणि ज्या ज्या वेळेस ते भ्रष्टाचार करून पैसे घेतात लोकांच्याकडून, त्या त्या वेळेस त्यांच्या काळजाला जी दोरी अडकलेली असते, संस्काराची जी दोरी असते ती काळजाला थोडी थोडी ओढते.
हिसका देते. ज्या ज्या वेळेस ते पैसे घेतात त्या त्यावेळेस ती दोरी काळजार हिसका देते. आतून त्यांनाही कळ उत्पन्न होत असते की आपण जे करतोय ते चुकीचं आहे बरं का, आपण जे करतोय ते चुकीचं आहे. पण तो जो दोरा काळजाला बांधलेला असतो तो तो एवढा तो कमकुवत दोरा आहे. आणि इच्छा जी आहे ती फार स्ट्रॉंग आहे. त्यामुळे ते भ्रष्टाचार करण्याचं सोडत नाहीत, पैसे घेण्याचं सोडत नाहीत. पण प्रत्येक वेळेस मात्र तो दोरा हिसका देऊन काळजाला ताण पडत असतो. काळजाला टोचणी लागत असते की आपण करतोय ते चुकीचं आहे, करतोय ते चुकीचं आहे, करतोय ते चुकीचं आहे. हे त्यांना काळजाला टोचणी कायम बोचत असते. तरी ते इच्छेच्या पाठीमागे धावून पैसे घ्यायचं काही सोडत नाहीत. ह्याला म्हणतायचं आसुरी जन. आणि ते मिळवतात तर मिळवतात आणि त्याची प्रौढी पण मिळवतात. तो त्यांच्या मनात लागलीच इच्छा उत्पन्न होते. आता एकदा काही घेतलं की परत अजून दुसरी इच्छा तयारच आहे. आणखी पुष्कळ लोकांचे द्रव्य हरण करू. अजून काय इच्छा होते. आता आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना फसवलं, आत्याला, मामाला, काकाला फसवलं. ठीक आहे. त्यांचे अजून कोणते नातेवाईक असतील, त्यांचे कोणतरी मित्र असतील, आपले कोणतरी मित्र असतील, त्यांना पण फसवू. त्याला चटक लागलेली असते. एखादी गोष्ट जर आपल्याला फुकट मिळाली तर ती परत फुकट कशी मिळवता येईल याचा आपण विचार करू लागतो. आणि दुसऱ्यांदा फुकट मिळाली तर तो राजमार्ग बनतो की या मार्गाने गेले की आपल्याला फुकट मिळतं. ज्यांना फसवायची सवय लागली असते ते हातोहात लोकांना किती कोणी कसलंही असो त्या लोकांना ते फसवतच सोडतात. त्यात त्यांना हातोटी लाभते. म्हणून काही आपल्या पै पाहुण्यांना, मित्रांना फसवले की हे लोक परत अजून काही लोकांचे द्रव्य हरण करू अशी इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. जेवढे काही आपण आज मिळवले आहे तेवढ्या भांडवलावर जे काही आणखी 4-4 शिल्लक असतील तेवढे मिळवीन. अजून लोकांना फसवू, अजून मिळवू. त्यांना फसवलं की अजून काही जणांना फसवू. त्या दुष्टचक्रामध्ये हे लोक अडकतात. लुबाडण्याजोग्या श्रीमंताजवळ आणखी जी काही स्थावर जंगम संपत्ती शिल्लक असेल तीही हरण करून आणील. याप्रमाणे या विश्वातील सर्व संपत्तीचा मालक मी होईल. मग ज्याच्याकडे दृष्टी फिरवीन त्याला राहू देणार नाही. अशा पद्धतीच्या इच्छा त्याच्यामध्ये येऊ लागतात. आता श्लोक नंबर 14 इथंच हे संपलेलं आहे का? हे जे आसुरी जन आहेत त्यांची लक्षणं इथेच संपलेली आहेत का? नाही आहेत, अजून आहेत. अजून बघूयात आपण. तर श्लोक नंबर 14चा श्लोकार्थ. हा शत्रू मी मारला व दुसरे आणखी देखील मारीन. मी मोठा समर्थ, मी विषय भोग घेणारा, मी संपन्न, मी बलवान व मीच सुखी असे ते मानतात. हे मारिले वैरी थोडे, आणखही साधिन गाढे, मग नांदेन पवाडे एकलाची मी. मग माझी होतील कामारी, तिये वाचून ये रे मारी. किंबहुना चराचरी ईश्वरू तो मी. मी भोगभूमीचा राहो, आजी सर्व सुखाची ठावो. म्हणून इंद्रुही वावो, माते पाहुनी. मी मने वाचा देहे, करीते कैसे नोहे. के मज वाचुनी आहे, अज्ञा सिद्ध आन. तवची वाळीला काळू, जवन दिसे मी अंत बळू. सुखाचा कीर निखळू, रासिवा मीच. हे आजपर्यंत नष्ट केलेले शत्रू थोडे आहेत, तर आणखी दुसरे जे बलाढ्य आहेत त्यांनाही मी जिंकीन आणि मग मी एकटाच मोठ्या लौकिकाने नांदेन. बघा आशा कशी असते, इच्छा कशी असते. द्रव्य मिळवण्याची इच्छा,
कशामुळे उत्पन्न झाली? कारण स्त्री सुख मिळावं. स्त्री सुख मिळवण्यासाठी द्रव्य पाहिजे. द्रव्य मिळवण्यासाठी चांगला मार्ग नाही, राजमार्ग नाही, काही लोकांना लुबाडायचं. लुबाडताना जो आडवा येईल त्याला मारायचं, त्याचा जीव घ्यायचा. आणि हे लक्षात आलं की आपण जीव घेऊ शकतो, आपण तेवढे शक्तिशाली आहोत, तर अजून काही लोकांचे जीव घ्यायचे. आणि मग काय म्हणायचं की या जगात मीच मोठ्या लौकिकाने नांदेन, सगळ्यांचा मी नाश करीन, सगळ्यांना जिंकीन आणि मी लौकिकाने नांदेन. मग माझे जे सेवक होतील त्या खेरीज इतरांचा मी नाश करील, किंबहुना या सर्व चराचराचा मी ईश्वर होईल. यालाच म्हणायचं आसुरी इच्छा, आसुरी संपत्ती, आसुरी गुण, राक्षसी गुण. काय विचारत बघा त्यांचे की मी संपत्ती मिळवण्यासाठी जो अडवेल त्याला मारेल, अजून अडवेल सगळ्यांना मारेल, आणि मी या जगात एकटाच लौकिकाने नांदेन, आणि माझे सेवक जर सोडले तर इतर सगळ्यांना मी त्यांचा नाश करील, आणि या सर्व चराचरात मी ईश्वर होऊन नांदेन, माझ्यासारखा मीच होऊन नांदेल. मी या मृत्यू लोकाचा राजा असून सर्व सुखांचा उपभोग घेईल. म्हणून माझे ऐश्वर्य पाहून इंद्रही लाजेल. बघा काय विचार आहेत. मी काया वाचा मने करून जे करीन ते सिद्धीस कसे जाणार नाही, आणि माझ्यापासून दुसरा आज्ञा करणारा कोण असणार आहे? मीच आज्ञा करणार सगळ्यांना, मी कोणाची आज्ञा ऐकणार नाही. तेवढा शक्तिशाली मी कोण ठेवणारच नाही, सगळ्यांना मारून टाकेल, आणि सगळ्यात शक्तिशाली मीच बनेन, आणि माझीच आज्ञा सगळ्यांना पाळावी लागेल. जो पाळणार नाही त्याला मी मारून टाकेल. बलवान असा जो मी त्या मला पाहिले नाही तोपर्यंत कालच्या बळाची प्रतिष्ठा आहे, आणि मी जर सुखाची केवळ रासच होय. सर्वांचा नाश करून जे संपत्ती मला मिळेल त्या संपत्तीवर माझाच एकट्याचा अधिकार असेल, आणि ती संपत्ती वापरून सर्व सुखाची केवळ मी रासच आहे, सर्वात सुखी आनंदी मीच आहे, मीच होईल असं त्याला वाटू लागतं. ही सगळे आपण आसुरी जनांची लक्षणं वाचत आहोत. वाईट विचार कसे असतात, वाईट विचार मोठे कसे होतात, आणि हे वाईट विचारच आपला बळी कसे घेतात हे या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं आहे. पहिला वाईट विचार स्त्री सुखाचा, त्यासाठी दुसरा वाईट विचार मनात येतो की द्रव्य मिळालं पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे. परत चौथा वाईट विचार काय येतो, मग द्रव्य कसं मिळवायचं, इतरांना लुबाडून मिळवायचं. परत इच्छा वाढते, अजून पाहिजे द्रव्य, अजून पाहिजे द्रव्य. मग द्रव्य मिळवण्यात जो आडवा येतो त्याला मारायचा, त्याचा जीव घ्यायचा. पाचवा वाईट विचार. परत सहावा विचार काय की मी अशा लोकांना इझिली मारू शकतो, मी तेवढा बलवान आहे, मी तेवढा ताकदवान आहे, मग अजून लोकांना मारायचं, अजून द्रव्य कमवायचं. हा सहावा वाईट विचार. आणि सातवा वाईट विचार काय की यातून मला मी सुखी होईल, हा सातवा वाईट विचार. आठवा वाईट विचार काय की या सगळ्यांना मारून मी सगळ्यांचा ईश्वर बनेन. बघा वाईट विचार कसे मोठे 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 होत जातात. वाईट विचारांची शृंखला कशी एका पाठीमागे एक, एका पाठीमागे एक कडी जोडत जाते बघा. आणि हे जर वेळीच नाही समजलं तर तुम्ही आसुरी जान होता, आसुरी जानामध्ये तुमचा समावेश होतो. आणि याचा सगळ्याचा शेवट काय आहे? पाप. तुमच्या झोळीत फक्त पाप मिळतं, बाकी काय मिळत नाही. आणि मोक्षाला जाण्याचा मार्ग तिथेच अडवला जातो, तुमच्याच कृत्यानं, तुमच्याच वाईट कर्मानं. आणि हे समजण्यासाठी आपण वाईट मार्गावर आहोत की चांगल्या मार्गावर आहोत, आपण चालतोय तो मार्ग ईश्वरापर्यंत जातोय किंवा नाहीये, आपण वागतोय ते इतरांना चांगलं वाटतंय की आपल्या वागण्या बोलण्याचा इतरांना त्रास होतोय.
हे समजण्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. तुम्हाला तुमचा मार्ग योग्य आहे का नाही हे दाखवण्यासाठी, तुमचं मार्गक्रमण योग्य दिशेनं व्हावं, तुमचं दिशादर्शन करण्यासाठी ही ज्ञानेश्वरी आहे. आणि त्यातला अतिशय महत्वाचा अध्याय म्हणजे हा 16वा अध्याय आहे. चांगलं आणि वाईट, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचं अतिशय समर्पक असं वर्णन याच्यामध्ये आलेलं आहे. महाबलवान असा जो मी, त्या मला पाहिले नाही तोपर्यंत कालच्या बळाची प्रतिष्ठा आहे, आणि मी तर सुखाचा केवळ रासच होय. मी फार सुखी आहे असं त्याला वाटू लागतं. आता श्लोक नंबर 15 त्याचा श्लोकार्थ. धनाढ्य मी, कुलीन मी, या जगाचा मदसारखा दुसरा कोण. मी यज्ञ करण्याच्या कामात सर्वांवर कडी करेन व नट वगैरे लोकांना विशेष देणग्या देईल व आनंद पावेल. अशा प्रकारे अतिशय मूढ होऊन ते बडबड करतात. कुबेर अथिला होये, परी ते नेणे माझी सोये. संपत्ती मज सम नव्हे, श्रीनाथाही. माझी या कुलाचा उजाळू, का जाती गोतांचा मिळू. पाहता ब्रह्माही हळू, उणाची दिसे. म्हणून मिरविती नावे, वाया ईश्वरादी आघवे. नाही मजसी सरी पावे, ऐसे कोणी. आता लोपला अभिचारू, त्याचा करीन मी जीर्णोद्धारू. प्रतिष्ठीन परमारू, यगवरी. माते गाते वानिती, नटनाची रिजविती. तया देन मागती, ते वस्तू. माझी या अन्नपाती, प्रमादाच्या अलिंगिनी. मी होईन त्रिभुवनी, आनंदकारू. कुबेर संपन्न आहे खरा, परंतु त्याच्याने माझी बरोबरी करवणार नाही. बघा कसा दंभ माजलाय त्याच्या मनामध्ये. असे सगळ्यांना लुबाडून त्याने जे पैसे कमवलेले आहेत आणि त्यातून त्याला माज आलेला आहे, दंभ आलेला आहे, दर्प आलेला. त्या दंभाचा दर्प येतोय. कसा दर्प येतोय बघा. कुबेर संपन्न आहे खरा, परंतु त्याच्याने माझी बरोबरी करवणार नाही. म्हणजे मी कुबेरापेक्षाही जास्त श्रीमंत आहे, कुबेरापेक्षाही माझ्याकडे जास्त धन आहे असं त्याला वाटू लागतं. आणि माझ्या संपत्तीप्रमाणे श्री विष्णूची संपत्ती नाही. माझ्यापेक्षाही श्री विष्णूची संपत्ती नाही असं तो म्हणू लागतो. माझ्या कुळाचा नावलौकिक आणि आप्तवर्गाचा समुदाय यांच्या मानाने सृष्टीकर्ता ब्रह्मदेवही थोडा कमीच आहे. ब्रह्मापेक्षाही स्वतःला श्रेष्ठ समजू लागतो हा. घोर अज्ञान, घोर पाप, पापाकडे जायचा राजमार्ग आहे हा. म्हणून लोक जे ईश्वराधिकांचा लौकिक गातात तो व्यर्थ असून माझी बरोबरी करणारा कोणीही सापडणार नाही असं त्याला वाटू लागतं. देवापेक्षाही ब्रह्मापेक्षाही श्रेष्ठ स्वतःला समजू लागतो. आता जनमानसाधिकांचा जो लोप झाला त्यांचा मी जीर्णोद्धार करीन व लोकास पीडा करणारे जे यज्ञ याग ते करीन. लोकास पीडा करणारे बरं का, लोकांना त्रास देणारे यज्ञ याग मी करील. माझ्या ऐश्वर्याचे जे वर्णन करतील किंवा माझी स्तुती करतील आणि नाच तमाशे करून मला जे संतोष होतील त्यांना मी मागतील त्या वस्तू देईल. काय म्हणतो बघा तो, माझी जी स्तुती करेल, माझ्यासमोर नाच आणि तमाशे करून जे मला आनंदित करतील त्यांना जे मागेल ते मी वस्तू देईल असे ते म्हणतो, असं तो म्हणतो. काय बहु सांगो ऐसे, ते आसुरी प्रवृत्ती पिसे. तुरुंबिती असोसे, गंग नवळे तिथे. मादक अन्न खाऊन व मद्य वगैरे पिऊन स्त्रियांना आलिंगन देण्यात या त्रिभुवनात मी तल्लीन होईल. काय इच्छा आहेत बघा. इच्छा तर म्हणजे इच्छा जशा वाईट
तसं वागणूक वाईट. काय इच्छा आहे बघा त्याची, की मादक अन्न खाऊन, मद्य वगैरे पिऊन, मद्य म्हणजे ज्याने नशा येते ते, स्त्रियांना आलिंगन देण्यात, या त्रिभुवनात मी तल्लीन होईल, अशी इच्छा आहे त्याची. असे आणखी काय म्हणून सांगू? ज्यांना आसुरी प्रवृत्तीचे वेड लागले आहे ते अशा प्रकारे आकाश पुष्पांचा अपरिमित इच्छेने वास घेतात. वेडे होऊन जातात ते या इच्छांच्या पायी, या पैशांच्या पायी, स्त्री सुखाच्या पायी. असे लोक वेडे होऊन जातात, भ्रष्ट होऊन जातात, मूढ होऊन जातात. हे इथे सांगितलेलं आहे. तर आजच्या विवेचनामध्ये, आजच्या भागामध्ये आपण काय पाहिलं बघा, हे जे मूढ जन आहेत, हे जे आसुरी जन आहेत, हे जे आसुरी संपत्तीने युक्त असे लोक आहेत, त्यांची वर्णन आपण आता पाहत होतो की काय, की ज्यांच्या मनामध्ये स्त्रीच्या विषयी लालसा उत्पन्न होते, तिला मिळवण्यासाठी जे द्रव्य वगैरे लागतं, ते द्रव्य मिळवण्यासाठी हे लोक इतरांना लुबाडतात, त्यांचा खून करतात, त्यांना मारतात. हे साध्य झालं, ते पचलं की नंतर अजून असंख्य लोकांना मारतात, परत धन लुबाडतात त्यांचं, आणि मग मोठ्या गर्वानं, मोठ्या दर्पानं म्हणतात की मी ईश्वरापेक्षाही संपन्न आहे, मीच या जगाचा ईश्वर आहे. आणि त्यानंतर अजून दर्प वाढला की काय म्हणतात की ब्रह्मदेवापेक्षाही मोठा आहे मी, विष्णूची संपत्ती माझ्यापेक्षा कमीच आहे, कुबेर सुद्धा माझ्यापेक्षा गरीब आहे असं म्हणायला लागतात. आणि माझे बरोबरी करणारा या संसारात, या पृथ्वी तलावर कोणीही सापडणार नाही असा दर्प त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. आणि माझ्या ऐश्वर्याचे वर्णन जे करतील, माझी स्तुती जे करतील, माझ्या समोर जे नाच तमाशे करतील, त्यांना मी मागेल ते देईल. आणि असे लोक परत काय करतात की मादक अन्न खाऊन, मद्य वगैरे पिऊन स्त्रियांना आलिंगन देण्यात ते तल्लीन होऊन जातात. आणि अशा प्रकारे या लोकांना प्रकृतीचे वेड लागते. अशा प्रकारे हे लोक वेडे होतात. आज आपण इथंच थांबवत आहोत. भाग नंबर 14 इथे संपत आहे. भाग नंबर 15 आपण उद्या पाहणार आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, आणि आपण जे जे काय वाचन करत आहोत त्याचं मनन करायचं आहे, त्याचं चिंतन करायचं आहे. रात्री झोपताना एकदा आठवायचं आहे की आपल्यामध्ये हे आसुरी गुण आहेत की दैवी गुण आहेत, आपण आसुरी संपत्तीने युक्त आहोत की दैवी संपत्तीने युक्त आहोत, याचं चिंतन करायचं आहे. आणि आसुरी संपत्ती आपल्यातून एक 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 काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा आहे, आणि दैवी संपत्ती एक एक आपल्यामध्ये धारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी मनातल्या मनात तो म्हणायचा आहे, बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.